नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. चाळीसगाव तालुक्यातील करंजगाव येथील महिला रक्षाबंधन सणासाठी मनमाडला जात असताना नांदगाव शहरातील मनमाड ते नांदगाव रोडवर हॉटेल राज गार्डन समोर मोटरसायकलवर भरधाव वेगाने आलेल्या तिघा संशयितांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सुमारे 1 लाखांचे मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तकदीर सिंग सिंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची गुन्हेगारांच्या शोधात होती. यावेळी गुन्हा उघडकीस आणण्यासाठीच्या तपास पथकांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने संशयितांना जेरबंद केले. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची बातमी मिळाल्यावर खालील संशयितांना विविध ठिकाणावर ताब्यात घेण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या ओरबाडणाऱ्यांच्या चोरीचे 24 गुन्हे मोक्का कायद्यान्वये दाखल. गुन्ह्यात फरार असलेला सराईत सोमनाथ खलाटे याच्या अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या वळले असून त्याचे इतर साथीदार किरण आजबे व दिगंबर निकम यांच्यावरही यापूर्वी खून, दरोडा, चोरी, आर्म ऍक्ट सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघडकीस आले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. उपनिरीक्षक प्रकाश भालेराव, पोलीस अंमलदार धनंजय शिलवटे, संदीप कडाळे, आबासाहेब पिसाळ, बाबासाहेब पवार, हेमंत गिलविले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सराईत सोमनाथ रामदास खलाटे याच्यावर नाशिक शहरातील आडगाव, पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, मुंबई नाका, अंबड, इंद्रनगर, नाशिक रोड, म्हसरूळ तसेच बुलढाणा व शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात सोनसाखळ्या ओरबाडून नेल्याचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. एस मराठी न्यूज साठी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.